पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी अर्थात अर्बन नक्षल शिरले आहेत। यावर आता राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। वारीतला अर्बन नक्षलवाद रोकायला हवा अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे। वारीमध्ये अर्बन नक्षलवाद शिरला आहे। ऑफ इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी मांडत आहे। आपल्याला माहिती आहे की जगप्रसिद्ध अशी पंढरपूरची वारी सुरू आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरू आहे। गोरगरिबांचे देवस्थान असलेले, विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे। घुसखोरी करणाऱ्यांना शिक्षा करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। सभापती महोदया, सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधी गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली। शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित गृह विभागाला याचे योग्य साथ दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्याची चौकशी करून कारवाई करणार। तर संविधानाला अर्बन नक्षलवाद समजणं ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे। मनीषा कायंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या वतीनं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती फलक लावून आंदोलन करण्यात आलं। याशिवाय सत्ताधाऱ्यांचा निषेध करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या। वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार असो। वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार असो। वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा धिक्कार असो। वारीला अर्बन नक्षलवाद घडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। वारीला अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो।